आज काही काम नाही तर म्हटलं फक्त आराम करायचा. पण तसं कसं? लगेच नवऱ्याने ऑर्डर दिली, गडंगण करायचे. आता मूड फ्रेश करायचा, आता म्हटलं कॉफी घेऊया आणि मी डेल्गोना कॉफी जी बनवली होती ना, ती फ्रीजमध्ये शिल्लक होती. तर म्हटलं हीच कॉफी करूया. पण ना ही डेल्गोना कॉफी मला फ्रेश बनवलेली चांगली वाटली, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यातलं कॉफीचं पाणी वेगळं आणि फेस वेगळा असं झालं होतं. आता चैत्र महिना सुरू आहे तर आम्ही ठरवलं होतं की अजिबात घरात नॉनव्हेज बनवायचं नाही. पण म्हटलं नॉनव्हेज नाही बनवलं तर उगाच नवरदेव रुसायचा. आता गडबड आमची इथेही झाली. वाटण वगैरे मी करून घेतलं. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी आणली मी बाजार आमटी. आता 2 वेगवेगळे स्वयंपाक मी कधी करत बसणार? त्या आमटीला फोडणी दिली आणि पाणी टाकलं की झालं माझं काम. ज्यावेळेस नॉनव्हेज घरात असतं ना, भाकरीचं काम असतं आमच्या सासूबाईंकडे आणि बाकीचा स्वयंपाक मी करून घेते. चिकन बिर्याणी बनवण्याचा मी प्लॅन केला होता, पण नंतर कॅन्सल केला आणि जिरा राईस मी बनवला. आणि झालं असं की लग्नाच्या सुवासिनी झाल्यामुळे नवरदेवाने नॉनव्हेज खाल्लंच नाही. त्यानंतर अभिचा होमवर्क घेतला, थोडंसं त्याला ॲप्रिशिएट केलं, त्याचं कौतुक केलं ना, तर त्याला खूप छान वाटतं. चला बाय.